अयोध्येमध्ये भूतो न भविष्यती असा अतिभव्य राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे। याला अजून काही दिवसांचा अवधी असला तरी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरसह देशभरातील सर्व राज्यात आतापासूनच वातावरण निर्मिती सुरू झाली आहे। या निमित्ताने शनिवार दिनांक 6 जानेवारी 2024 रोजी मूर्तिजापूर विश्व हिंदू परिषद व बजरंग दल सह भाजपा आमदार हरीश मारुती आप्पा पिंगळे यांच्या माध्यमातून अक्षता कलश यात्रांचे आयोजन करण्यात आले होते। तसेच कथासार श्री निर्मल कुमार शुक्ल यांचे श्रीराम कथांचे प्रवचनही आयोजित करण्यात आले होते। या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू असून संपूर्ण देशभरातच या निमित्ताने विश्व हिंदू परिषद व बजरंग दल व भाजपच्या लोकप्रतिनिधींकडून या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे। श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथून पूजित अक्षत कलश मूर्तिजापूर नगरीत आल्याने अक्षत कलश पूजन व कलश वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। या कलश यात्रेच्या सोहळ्यामध्ये मूर्तिजापूर नगरवासियांनी व सर्वच समाजातील बंधू भगिनींनी मंगलवेश परिधान करून हर्षोल्लासाने उत्स्फूर्तपणे आपल्या परिवारासह सहभाग घेतला। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळसह कॅमेरामॅन नरेंद्र वाढोणकर, मूर्तिजापूर।